जय हरी विठ्ठल. पण आज एक खूप छान गोष्ट झाली आहे. माझ्याने पहिल्यांदा कुठली एवढी मोठी सोन्याची वस्तू हरवली असेल. कोणी दिलं ग तुला गिफ्ट? हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो फायनली आज आम्ही निघालेलो आहे पंढरपूरला जाण्यासाठी. कालच्या व्हिडिओमध्ये फार अशी की मी शेवट दाखवली नाही, कारण मी खूप थकून गेली होती शेवटपर्यंत. आणि मग रात्री पॅकिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग दिवसाचा शेवट केला. पण सकाळी आत्ता 5 वाजता उठलो आम्ही, मी आणि मम्मी. आमचं सगळं आवरलेलं आहे. रोशन थोडासा लेट उठला, कारण मग झोप पण झालेली पाहिजे, दिवसभर त्याला ड्राईव्ह करायचं त्याच्यासाठी. तर त्याची आता झोप वगैरे झाली, तो उठला, तो पण फ्रेश होतो आहे. आणि अजून झोपलेली आहे. सो आत्ता 6:15 झालेले आहे. 6:30पर्यंत आम्ही निघून जाऊ. बाकी सगळं आवरलेलं आहे. आणण्यासाठी थोडीशी खिचडी वगैरे मी घरातून बनवून घेतली. बाहेर जाताना मी तेवढी काळजी घेते की बाहेर मिळेल नाही मिळेल, त्यापेक्षा माझी खिचडी नेहमी सोबत असली पाहिजे आणि ती आवडीने खाते सुद्धा. सो ते आहे. मम्मींची पूजा चाललेली आहे. बाकी दिवसभरात काय होतं आणि आज दर्शन वगैरे कसं काय सगळं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो आम्ही मस्त चहा नाश्ता करायला थांबलो होतो. जास्त वेळ झाला नाही घरून निघून, पण मी 5 वाजता उठली तर मला काय पहिले खायला लागतं, नाहीतर माझा जीव मळकतो. पोट भरलं असलं तर माझी तब्येत एकदम चांगली असते. सो म्हणून आमचं झालं की पहिले थांबून जाऊ. आणि मग पुण्यातनं बाहेर पडल्यावर छान नाश्ता किंवा चहा मिळेल याची काही गॅरंटी पण नव्हती. आणि येस, आम्ही आज मस्त चहा पण पिलाय, कारण बाहेर जाताना नो डायटिंग, म्हणजे खाणं पोटभर व्यवस्थित जिथे जे मिळतंय ते खाऊन घ्यायचं असं असतं. सो मस्त असा इडली, आणि नशीब किती चांगलं, सगळं इतकं छान होतं. आणि गाडीतून नाही हो, आणि गाडीतून बाहेर पडल्या पडल्या आम्हाला समजलं की बाहेर एवढी थंडी आहे. आणि रोशननी स्वेटर वगैरे काही घातलं नाही, तसे त्याला थंडी आवडते, पण इतकी खतरनाक थंडी होती की असं तोंडातून धुवा निघत होता. म्हणजे एवढ्या थंडीचा आनंद कधीच घेत नाही. घरात असतो तर घरात तर अजिबात कळतच नाही. तर अजिबात कळतच नाही की बाहेर एवढी थंडी आहे असं, कारण सगळे डोअर्स वगैरे लागलेलेच असतात. आणि खूप मस्त थंडी होती. अनायाला मस्त असं ब्लँकेट घेऊन बसलोय आम्ही. ती झोपलीच होती ऍक्च्युली. सो आता परत ती झोपणारच आहे. तो तिला भूक लागली तर काही खायला देते आणि मग तिला परत झोपू देते. सो मस्त असं छान प्रवास चाललेला आहे. काही नाही, मला वाटतं 3 तासाचा रस्ता आहे. आणि जवळपास आता 8 वाजत आहेत, 7:45-8 वाजता आहे. 11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. मग छान असं रेडी होऊन आम्ही मंदिरात दर्शनासाठी जाऊ. सो बघूया पुढची जर्नी कशी होते आणि मग आमचं दर्शन कसं होतं. आता अनाया असल्यामुळे मे बी तिथे जर तशी सुविधा असेल की लवकर दर्शन होतं तर ते छानच होईल. नाही आहे का? अरे बापरे, कारण मोस्टली शिर्डीला वगैरे तसं आहे, त्र्यंबकेश्वरला पण आहे. सो बघू, जर तसं काय असलं तर, नाही तर मग रांगेत उभं राहून जे काही दर्शन असेल ते आपण घेऊ. रेडी? कुठे जायचं? पावडर लावून घे. पावडर लावला? थांब, तुझे केस करून घे. चला बघून आणू इकडे आता मला. रेडी? शूज कुठे नुसतं गाडीत आहे. सो आम्ही आलो रूममध्ये, मस्त असं छान रेडी झालेलो आहे, दर्शनासाठी चाललो. माझी टिकली किंवा तयारीचं सगळं जे आमचं बॉक्स होतं ते कारमध्येच राहिलं एका बॅगमध्ये. सो आता मी मम्मींचं जे होतं ते यूज करून रेडी झाली पटापट. ऑलरेडी 12चं म्हणजे 11चं चेक इन होतं, पण इथे रूम्स रेडी नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला रूममध्येच 12 वाजता यावं लागलं. आम्ही डॉट 11ला इथे पोहोचलो होतो. खाली थोडंसं आम्ही ब्रेकफास्ट सारखंच खाल्लेलं आहे, पोटभर जेवण नाही केलं अजून.
कारण त्या रांगेत उभं राहायचं देवदर्शनासाठी. बाकी मी सिम्पल अशी रेडी झाले, बाकी म्हणजे काही नाही, फक्त ड्रेस घातला. तुम्हाला दाखवते माझा ड्रेससुद्धा. रूम खूप छान आहे. आणि आता नानूला वगैरे रेडी करून तिचं पण खाणं पिणं करून घेतलं. आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी. मग दर्शन कसं होतं काय हे तुमच्याशी पुढे भेटते, किंवा मग तिथे पण काही मला दाखवण्यासारखं असेल तर नक्की तुमच्याशी शेअर करा. नानू काय करताय? ए नानू, ए रोशन, हिला कसं काढायचं? फोन कुणाला लावते तू? ठीक आहे, लागला, ठेवून दे. चल चल. ठेवून दे ना नानू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणा. कसं क्यूट दिसत आहे नानू पण. आता आम्ही ऑटोने चाललोय दर्शनासाठी. नानू काय दिसलं ग तुला? जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल पण. चपलाय नाही आता नदीवर जायसाठी. ते काय मला पण ग. कलाकार आहे पोरगा. मधून जा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. हॅपी. एक कॉल विठ्ठल एक कॉल. विष्णू काय करायचे? जनाबाईची घरची काम करायची, जाते बेतायचे, घरची काय बी काम असेल असं दाखवले, चित्रात दाखवले तर कामं करायची. मी एकदा काय झालं, सकाळी 3:30 वाजता काकडारचे टाइम झाला पांडुरंगाचा. तर विष्णूने कसं आपलं सोनं वगैरे काळाचं सगळं काढलं, जनाबाईच्या घरी उतरून मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर लोक म्हणले, पुजारी म्हणले की सोनं कुठे गेलं पांडुरंगाचं, कोणी चोरी केली. ते सोनं मिळालं जनाबाईच्या घरी. त्याचा आरोप केला की जनाबाईने मंदिरातनं चोरी केली. तिला जनाबाईने इथे घेऊन आले. त्यानंतर तिला सुळाव दिला. सुळावमध्ये फसवलं लटकवलं. तिनं पांडुरंगाला दावा केला की. सो इथे दादा आम्हाला खूप छान अशी कहाणी सांगत होते की हे मंदिर कुणाचं, का आणि कसं, कुणाचे पाऊल आहेत, असं सगळं त्यांनी मस्त असं डिटेलमध्ये सांगितलं. मी होईल तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत जनाबाईला इथं भेट झाली, नंतर त्याला दर्शन मिळालं. हे विष्णू भगवानचा पाऊल आहे, जनाबाईचं मंदिर वर आहे. आणि दुसरं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला समाधी घेतली, तेव्हा त्यांना दुःख झालं. त्यामुळे एका येण्यासाठी पांडुरंग इकडे कृष्ण भगवानाला आले होते. तिथे 2 चरण आहेत, आणि 2 चरण आहेत कृष्ण भगवानाचे 2 चरण आहेत. तिथं गयासुर राक्षस होता, गयासुर राक्षसाचा वध केला होता. नंतर 2 कृष्णाचे असे 1.5 चरण आहेत, ते कृष्ण भगवानचे असे समचरण आहेत. आणि पक्षाची घरटी आहेत असे मातीची बनवलेली. एक समचरण 2, ये 2 समचरण एक साथ. 1.5 चरण. दर्शन घेऊन घे, दर्शन. पाय लागून घे. पाय लागून घे परत. असं नाही केलं आजी, तुम्ही असं नाही केलं. असं करायचं. सुखाचे ठेव जय बाप्पा. तू म्हटलं का सुखाचे ठेव म्हटलं का? म्हण ना, सांग ना देवाला, सांग जय बाप्पाला.
काळी माती, काळी माती. हो का बापरे आणि काळे चिमणे आहे. इथे पाण्यासारखंच वाटत अहो, हे चिमणे आहे का ते ओढते का तो आधी? हो हे आहे. पहिले हे नाही ते बारीक आहेत ना, बारीक आहेत का त्या हो का ती संध्याकाळी पुन्हा गर्द करते या बाजूला संध्याकाळी गर्द. सगळं बघून आलं आणि त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो, पण म्हटलं आता डिनर करूनच मग वर जाऊ. सो आम्ही डिनरसाठी हॉटेलमध्येच ऑर्डर दिली. सगळ्यांनी छान असं डिनर करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही रूम मध्ये गेलो. नानू काय करताय ग? अरे बापरे, ऑफिस करते म्हणते. काय करते तू? कोणाचा फोन आला? मम्मीचा. आणि काय म्हणते मम्मी? काय म्हणते बोल ना, फोनवर बोल ना. मम्मीचा फोन आला. झोप आली का तुला? सो काय आम्ही थकलो, खूप थकलोय आम्ही. मी माहिती नाही किती व्लॉग शूट केला आणि किती काय तुमच्याशी शेअर करू शकेल, पण आज एक खूप छान गोष्ट झाली आहे. ती उद्या होणार होती पण ती आज झाली आणि आम्हाला इतकं कन्फ्युजन होतं की आम्ही इकडे आल्यावरच ते होईल. आणि आमचं असं होतं की आमचं पंढरपूर यायचं खूप आधी ठरलेलं होतं आणि मग यूट्यूबचे 100K सबस्क्रायबर्स झाले. सो माहिती होतं यूट्यूब प्ले बटन येणार आहे आणि मग आमच्या डोक्यातच आम्ही विचार केला की आपण पंढरपूर जाणारच आहे तर मग आपण तिथेच घेऊन जाऊ, मग देवाच्या घरीच आपण ते ओपन करू असं. पण अनफॉर्च्युनेटली आमचे जे डेट्स होते ते आम्ही बुकिंग वगैरे केलं होतं आणि मग माहिती पडलं की ते उद्या येणार आहे घरी. आणि मग आमचं तेच होतं की ते घरी आल्यावर असं तर नाही ते माझ्याच हातात देणार, दुसऱ्या कोणाच्या हातात देणार की नाही, मग काही ID प्रूफ लागतो काय, असे सगळे प्रश्न मनात आले होते. पण काहीच माहिती नव्हतं आणि ते US वरून येतं त्याच्यामुळे असं होतं की परत गेलं तर परत येईल का नाही, आणि ते खूप मोठी गोष्ट आहे ती आमच्यासाठी, ती परत नाही गेली पाहिजे असं होतं. सो म्हणून आम्ही ठरवलं होतं की ठीक आहे आता आपलं बुकिंग झालं आहे तर आपण जाऊ आणि उद्या आपण एकदम सकाळीच परत येऊ, म्हणजे 11-12पर्यंत आपण पोहोचून जाऊ पुण्यात, तर मग आपल्याला मिळेल. पण ते आज आलं आणि जेव्हा आम्ही रांगेत लागलो होतो ना दर्शनासाठी ते तेव्हा आलं. माझं फोनवर लक्ष पण नव्हतं, मग त्यांनी रिअटेम्प्ट केलं रोशनच्या फोनवर लकीली, आणि मग आम्ही तो फोन उचलला आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे ठेवून द्या. सो त्यांनी ठेवलं पण काही प्रॉब्लेम झाली नाही. सो येस, ती एक खूप आनंदाची गोष्ट झाली आहे. यूट्यूब सिल्वर प्ले बटन आलेली आहे त्याच्यामुळे आता घरी जाऊन ती खोलून बघण्याची एक एक्साइटमेंट वेगळीच आहे. आणि आजचा दिवस कसा होता तर फार असं काही शूट करायला जमलं नाही कारण गर्दी, दर्शन ह्या सगळ्या गोष्टी. सो आम्ही इथे पोहोचलो आणि लगेच आम्ही रेडी झालो. दर्शनासाठी जायचं होतं कारण पहिलं काम तेच, कारण आम्हाला माहिती नव्हतं की किती वेळ लागणार आहे आणि क्रिसमसच्या सुट्ट्या आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणांचं कुठे ना कुठे काहीतरी फिरण्याचा प्लॅन. आणि इथे सुद्धा खूप गर्दी. सो इथे हॉटेलसुद्धा मिळत होते. बरं झालं आमचं खूप ॲडव्हान्समध्ये बुकिंग होतं त्याच्यामुळे आमचं हॉटेल वगैरे सगळं बुक होतं. मग आम्ही इथनं ऑटो करून गेलो कारण तिथे कार वगैरे पार्किंगला अजिबात काही जागा वगैरे नाही आहे असं सांगितलं सगळ्यांनी. सो आम्ही ऑटोनेच गेलो. त्यांना सांगितलं होतं की रिटर्न आम्हाला घ्यायलासुद्धा या. मग इथले 1-2 ठिकाणं आहेत सो ते पण आम्ही व्हिजिट केले की प्रत्येक जागेचं काय महत्त्व हे सुद्धा आम्हाला त्या दादांनी समजून सांगितलं. सो मी जेवढं काही घेऊ शकले कारण तिथे आवाज भरपूर होता, जेवढं काही शूट करू शकले ते मी घेतलेलं आहे. तर तुमच्याशी शॉर्टमध्ये ते ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच. बाकी दिवस खूप छान गेला, मस्त दर्शन झालं. पण अनायाने आज माझा खूप जीव घेतला आणि तिचं असं होतं की मला रोशनकडे पण जायचं नाही, मम्मीकडे पण जायचं नाही, फक्त मम्मा पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती कंटिन्यू 4 तास माझ्या हातात होती आणि आम्हाला दर्शनाला 4 तास लागले. आम्ही ऑलमोस्ट 1 वाजता गेलो आणि 4 वाजताच तिथनं परत निघालो. 4 नाही 5 वाजले आपल्याला, 1 ते 5 असा टाईम आमचा तिथे गेला. आणि मग त्यानंतर आम्ही 1-2 ठिकाणं पण फिरलो आणि मग त्यानंतर घरी आलो. घरी म्हणजे हॉटेलवर आलो आणि मग इथे रूमवर आल्यावर भूक लागली होती, सगळे फ्रेश झालो, थोडीशी रेस्ट घेतली, छान असं जेवण करून आलो. पण अनाया मॅडमची एनर्जी अजिबात संपत नाही अजूनही. तिला इथे लँडलाईन फोन दिसला ना तर तुला फोन करू का मी, आजीला म्हणताय ती. बस ती त्या लँडलाईनवर लागलेली आहे कंटिन्यू. बस तिला ते फोन करू का आजीला, आणि आजी आल्यापासून आमचा एवढा काही म्हणजे गरज पडत नाही. आजीला करते, आजीला परेशान करते. काय करते ग, काय करते तू? हॅलो काय करते ग नानू? माझ्याकडे झोपते,
ऑफिस करते तिकडे नाही जात नानू ते. माझ्याजवळ येत नाही ते. तिथे सारखं तेच चाललेलं आहे आणि आता किती जास्त वेळ झाला नाही, 9:30-10 झाले असतील. आमचं जेवण वगैरे आवरून आम्ही मस्त रूमवर आलेलो आहे आणि आता एकदम सगळे रेस्ट करतो आहे. सो आजचा दिवस मी इथेच संपवते, पण मी हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करते. आमच्या डोक्यात होतं तुळजापूरला जायचं. एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं पण होतं की तुम्ही अक्कलकोटला जा, पण अक्कलकोटचा तरी काही प्लॅन नव्हता आमचा, पण तुळजापूरचं आमच्या डोक्यात होतं कारण आमचं ते कुलदैवत आहे. सो मम्मीचं होतं की आपण बघू जाऊ, पण आता मम्मीच थकले आहे तर त्यांची इच्छा काही नाही आहे उद्या जायची, कारण जायचं म्हटलं म्हणजे परत पूर्ण उद्याचा दिवस जाईल आणि मग त्यांना थकवा येतो एवढ्या वेळ, मग रांगेत उभं राहणं ह्या सगळ्या गोष्टी नाही पॉसिबल होत आणि सोबत अनायाला पण मग घेऊन राहायचं म्हटलं म्हणजे नाही जमत. तर त्यांचं असं झालं की नाही आपण उद्या परत घरी जाऊ. तर मग आम्ही सध्या तरी तो प्लॅन अजून काही ॲक्टिव्ह नाही केला आहे, म्हणजे आमचा प्लॅन असा ठरला नव्हता 100%, वेळेवर बघू असं होतं. सो सध्या तरी असं आहे की नाही आता आपण उद्या परत घरी जायचं आहे. सो बघू परत उद्या काय होतं कसं काय होतं हे तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करतेच. आजच्यासाठी हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय. कोणाला? अरे बाबा अंकुला फोन लावते काय म्हणते? आता अंकु झोपला असेल दीदी, बोलते ना तू? अगं दीदी मी काय म्हणते, मला अमरावती सोडून दे. नाही मला कुठेच नाही जायचं, मला माझ्या अमरावती जायचंय अंकुकडे. काय म्हणते? अगं नाही मला कुठेच नाही जायचं दीदी, मला अमरावती अंकुकडे जायचं आहे. नाही मला कुठेच नाही बाबा, मला सोडून दे रे अमरावतीला. येते बाबा स्विमिंगला. अगं बाई मी स्विमिंगलाच तर म्हणते, मला स्विमिंगच तर आवडते. चलते का स्विमिंगला? कोण कोण येते बाबा आपल्यासोबत? आणि मम्मा अजून बाबा बस इकडे. अंकुला नाही यायचं? अंकुला नाही जायचं? तू इथे आहे, अंकु नाही पाहिजे? भावनाला पण नाही? नाही ग आपली भावना. मम्मीचा घोरण्याचा आवाज आला, तिचं बिघडलं. सो फायनली आम्ही घरी परत आलो आणि कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करेल असं सांगितलं होतं, पण आज मी सकाळपासून अजिबात व्लॉग शूट केला नाही आहे. त्याचं कारण खूप मोठं होतं, पण मी आता हसते आहे म्हणजेच ते झालं नाही नुकसान, पण खूप मोठं नुकसान होणार होतं. ते काय कसं आणि कसं झालं सकाळपासून हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. पण त्याआधी आत्ता मी ऑलमोस्ट मला वाटते 4-4:30ला घरी पोहोचलो. तिथनं आम्ही 10ला वगैरे आणि 10:30ला निघालो होतो आणि मग जेवण वगैरे करत नाश्ता हे सगळे करत करत आम्ही घरी आलो. तर बऱ्यापैकी उशीर झाला. घरी आल्यावर आंघोळ बिंघोळ करून छान असं फ्रेश झालो आहे आणि आता थोडं बाहेर जायचं आहे. ते कुठे जायचं हे सुद्धा सांगते. सकाळी उठली आणि मला एकदम लक्षात आलं की माझ्या गळ्यात चेन नाही आहे. माझ्या गळ्यात चेन असते नेहमी, तुम्ही बघितली असेल. आणि कालचा जो ड्रेस होता येलो कलरचा तो पण पॅकवालाच होता आणि मी जी टी शर्ट घालून गेली होती ती पण बऱ्यापैकी पॅक होती. सो मी खूप फोटोज वगैरे चेक केले की म्हणजे होती का माझ्या गळ्यात चेन, पण काही कुठेच दिसायला स्कोप नव्हता. आणि खूप आम्ही रूम पूर्ण चाळून काढलं, एक एक बॅग एक एक कपडा की कुठे अडकली असेल का, कुठे पडली असेल का. आणि चोरी जाण्याचा काही स्कोप नव्हता कारण माझे ड्रेसेस पॅक होते आणि चोरी जाण्याचा काही स्कोप नव्हता कारण माझे ड्रेसेस पॅक होते आणि कळतं आपल्याला जर कोणी असा हात वगैरे टाकला तर. सो तसं तर काही मला वाटत होतं की चोरी वगैरे गेली असणार आहे किंवा रांगेत वगैरे कोणी काढलं असणार आहे. आणि रांगेतसुद्धा आम्ही जेव्हा उभं होतो ना तेव्हा सगळे विदर्भाचे किंवा ते खूप छान लोक होते, म्हणजे आमच्या समोर पण खूप छान होते आणि मागे पण छान होते. सो पूर्ण रांग पण आमची म्हणजे आम्ही गप्पा मारत गेलो. सो तो तर काही विषयच नव्हता की कोणी घेतली असेल का.
पण फक्त एवढं वाटत होतं आम्हाला ती पडली. आणि माझी जी चेन आहे ती बऱ्यापैकी जाड आहे आणि त्याला जी क्लिप आहे मागची ना ती पण छान अशी बसते की पडण्याचा तर काही स्कोप वाटत नाही. पण तरी आता पडली. म्हणजे माझ्याने पहिल्यांदा कुठली एवढी मोठी सोन्याची वस्तू हरवली असेल. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की मी इतकी मोठी सोन्याची वस्तू हरवलेली आहे. आणि माझा आवाज वगैरे पण कसा तरी झाला, मी रडत होती. आणि रोशनला 1 पैशाचं दुःख नव्हतं होत. रोशनचं म्हणणं होतं की हा गेली, त्याच्यावर आता बोलून काही उपयोग नाही किंवा त्याच्यावर दुःखच व्यक्त करून पण काही अर्थ नाही. सो इट्स ओके, गेली. म्हणलं यार असं थोडं इतकं सोपं थोडी असते, इट्स ओके, गेली. आणि मी खूप रडली सकाळी. मला खूप कसं तरी होत होतं की यार आपण एवढी मोठी वस्तू हरवली. म्हणजे ती आजच्या डेटमध्ये ती 90,000ची तरी आहे. आणि खूप शोधलं पण आम्हाला कुठेच काही मिळाली नाही. पण तरी माझ्या डोक्यातनं ती गोष्ट ना जातच नव्हती. मग मी मागचे फोटोज बघितले थोड्या वेळाने. म्हणजे सगळं शोधून झालं, सगळं झालं, शांत झाली, सगळं झालं. मग मी मागचे फोटोज जाऊन बघितले, थोडंसं रिमाइंड केलं की मी काय नेमकं घातलं होतं आणि कधी ती शेवटची माझ्या गळ्यात दिसली फोटोजमध्ये. आता नेहमी व्लॉगिंग सुरूच असतं, त्याच्यामुळे मग तेवढ्याने बरं आहे की आपण व्हिडिओ घेतच असतो. मग दिसणं साहजिक होतं की दिसेल की कधी आपण शेवटची घातली होती, म्हणजे कुठे पडली असेल आपली चेन असं. म्हणजे बघायला गेली. मग मला ना त्या दिवशी गुरुवारचा व्हिडिओ दिसला, गुरुवारच्या पूजेचा. आणि तेव्हा मी मंगळसूत्र मोठं घातलं होतं. सो मला लक्षात आलं की मी जेव्हा मंगळसूत्र घातलं होतं आणि छोटा नेकलेस घातला होता त्यावेळी मग मी ती चेन काढून ठेवली होती. मग ती काढल्यावर मी परत घातली की नाही हे मला आठवत नव्हतं. पण रोशनच मला नेहमी घालून देतो. मी स्वतःच्या हाताने कधीच घालत नाही की ते बरोबर क्लिप बसली पाहिजे. स्वतः घालायची, बसली नाही तर पडून जाईल म्हणून मी कधीच स्वतः घालत नाही, रोशन घालून देतो. रोशन म्हणलं मला पण आठवत नाही की मी तुला तेव्हा म्हणजे यायच्या वेळी वगैरे चेन घालून दिली किंवा मग कालमध्ये चेन घालून दिली. आणि आम्ही पूजा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही निघालो होतो. मग कळलं की आपण चेन घातलीच नव्हती. सो थोडीशी सांत्वना मिळाली की नाही ठीक आहे, ती हरवली नाही, ती आपल्या घरीच असणार आहे. पण मी शुअर पण नव्हती की ती घरीच आहे. पण ॲटलिस्ट मला थोडंसं बरं वाटतं. म्हणजे जेवढी मी टेन्स्ड होती म्हटलं ठीक आहे आपण घरी जाऊन बघू, तेव्हा कळेल की काय झालं आहे काय नाही. आणि मग मी शांततेत नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही घरी यायला निघालो. सो घरी आल्यावर सगळ्यात पहिले मी येऊन चेक केलं तर माझी चेन घरीच होती आणि ती हरवली नाही. म्हणजे आज एवढं मोठं नुकसान काहीच नव्हतं झालं पण आपण किती पॅनिक होतो. म्हणजे जरा आठवत नाही गोष्टी त्याच्यामुळे आपण किती पॅनिक होतो. जर हेच माझ्या लक्षात असतं की नाही मी काढलेली आहे, मी ठेवली आहे, मला नाही लक्षात राहिलं ते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की हरवली गेली आपली चेन. आणि खूप पॅनिक झाली. आणि मी रोशनला म्हटलं पण मी याच्यानंतर सोनंच घालणार नाही, मला घालायचंच नाही आहे. कारण जर असं नुकसान होणार तर त्याच्यापेक्षा नाही घातलेलं बरं बाबा. तर मला तो आता आल्यावर म्हणतो की आता तू घालणार तर नाहीच आहे ना सोनं, आता तर काही करायची गरजच नाही ना आपल्याला असं बिसं. म्हटलं नाही असं का मी अशीच राहू का असं बिसं चाललंय. देवाच्या कृपेने काहीही झालेलं नाही आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे अनायासाठी गिफ्ट घ्यायला. अनायाच्या आजीकडून अनायाला काहीतरी सोन्याची वस्तू घ्यायची होती. बऱ्याच दिवसांचं ते चाललं होतं पण ते आतापर्यंत काही झालं नाही शक्य. फायनली त्याचा मुहूर्त आलेला आहे. सो आमच्याकडे वेळही होता, सुट्टी पण आहे. म्हटलं चला आपण घेऊन येऊ आता. तर आम्ही चाललेलो आहे बाहेर. पण काय घ्यायचं आणि वस्तू काही घ्यायला नको वाटते कारण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि उगाच काहीतरी परत घ्यायचं म्हटलं म्हणजे मेकिंग चार्जेस खूप जातात. आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण कॉईनच घेऊ एखादा. सो म्हणून आम्ही कॉईन घेतो आहे, कुठलीही वस्तू घेत नाही आहे. ते एक इन्व्हेस्टमेंट पण होऊन जातं, त्यामध्ये घडामोडी पण नाही होत. म्हणजे ते मोडायला जरी गेलं तरी पूर्ण पैसे मिळतात. चाललेलो आहे तो कॉईन घेऊन येतो गोल्डचा आणि त्यानंतर पुढे काय होतं तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. काय घातलं तू? बापरे, कोणी दिलं ग तुला गिफ्ट? सो आमचा प्लॅन थोडासा शिफ्ट झाला. कॉईनवरून आम्ही रिंग घेतली, ही सुद्धा 24 कॅरेटचीच रिंग घेतली. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच होते, त्याच्यावर काय असं मेकिंग चार्जेस वगैरे पण लागत नाही. सो हे आम्ही घेऊन घरी आलो आणि हे अनायाचं बर्थडे गिफ्ट आहे आजीकडनं. सो यासोबतच आजचा दिवससुद्धा संपवते आणि आजचा व्हिडिओही इथे एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.